आता ही दुसरी वेळ फिरला बैल महागारी. बैलानं मग सगळंच अवघड करून टाकलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता निघालो शेतामध्ये. आज कोळपे धरायचे सोयाबीनमध्ये. पावसाचा थेंब नाही, पण आता सोयाबीन कोळपायला आलं आहे. पोरं पुढे बैल घेऊन गेलेत आणि मी चाललो आहे मागं भाकरी वगैरे घेऊन. हे पाहू शकता, हे गावाचं तळ आहे. पाणी आलं आहे थोडंफार. पाहू शकता पुढे पोरं बैल घेऊन चालायला लागलेत आणि मी चाललो आहे त्यांच्या मागं. माझ्याजवळ भाकरी वगैरे आहेत पिशवीमध्ये. आणि आता आलो शेताच्या जवळ. अजून जवळपास 400-500 मीटर राहिले शेत, म्हणजे अर्धा किलोमीटर आहे अजून. आणि गरमी खूप व्हायली या. आभाळाचं तर नावच घेऊ नका. आभाळ काही येई नाही, पाऊस पण काही पडे नाही. तळ्यामध्ये एवढं पाणी साचलं आहे मागं 10-15 दिवस पाऊस पडून. बाहेरी धुणं धुवाय वगैरे जनावराला प्यायपुरतं झालं आहे म्हणायचं आपलं. तर चला, आज गरमी भयानक व्हायली या. तर आता केलं आहे आम्ही रानात एंट्री. हे बघा, आमच्या इकडलं सोयाबीन असं आहे. जरा डोंगराळ भाग आहे. जमिनीत जरा दगडाचं प्रमाण जास्त आहे, पण धान मस्त आलंय. तूर आणि सोयाबीन. आणि ते गाव दिसायलेलं. सध्या वारं सुटलंय, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज खरखर येत असणार आहे तुम्हाला. बैल सोयाबीन बरेच खायना. तर धीर आहे. हा, सोयाबीनला तोंड लावीन आहे का नाही. धीर धी आहे. डबे होय. भाकरी कुठेतरी झाडाला अडकुट ना. हा, तिकडं अडकितो. हे धर जोतेच ते बांधा. मुंगशी बिंगशी बांधायचे नीट भाऊला. तर आता झाडाला भाकरी ती इथं अडकल्यात आणि आता जायचंय कोळप्याकडे. कोळपे झोपायचे आहेत. हे बघा, सोयाबीन एक नंबर आलंय. इकडे जमीन जरा चांगली आहे, काळी माती. नवीन आणलीत होती का? दावे नवीन आणलीत. येटनं तर काय लावली असते. तुम्ही फासा काढून टाकल्या नव्हत्या, मातीत पुरून ठेवायच्या. खिळी एक खिळी काढा तुमच्या पुढे. ते बाय खाली नाही हो.
मधल्या ह्याला लावा. काढते वडदा. आता ठुलीत बैलाच्या मानावर जू. मित्रांनो आता संध्याकाळी 5 वाजेस्तोवर चलू द्यायचं. आता राटा उग मस्त मस्त हवा सुटली या. खाली गरमू लागलं जरा तळ्यापाशी. कोळप जरा दाबलं की बैल मान काढून घ्यायला. दिसायला तर कसला दिसायला तयार. धरू लाग सरक आहे खो. सरक सरक सरक. झाला आता ही पट्टी होत आली या. फिरवाने घ्यायला चालू आहेत. ह्या राना जरा दगड असल्यामुळं कोळप व्यवस्थित चालू नाही. आता वरच्या पट्ट्या 2 चांगल्या आहेत. ह्या बांधाच्या वरी आहेत. जेवण गेलीत का? मी नाही गेले. नाही नाही बाबा 1-1.5 वाजेपर्यंत आणून जेवण करू. मग काय करावं. बांधा पटपट. तर मंडळी आता 1-1.5 तास झाला आम्हाला कोळपे हाणून. तहान लागली म्हणून पाणी प्यायला आलो. जरा हाय त्या वावरात पाण्याची सोय नाही म्हणून डायरेक्ट तळ्यात. इथं हाय जरा JCB खड्डे बिडे पाडलेले. नंबर 1 पाणी. बोलले बाबा वापल्यानं केलं की नाही नाही त्या मशीन प्या. चला प्या. बसायचं का तुम्हाला? ते नाही बसायचं. पाणी मग काळ झर झालं या. एक नंबर लोकेशन. पाऊस पडला भरत पुन्हा पाणी किती. बैलाली थोडा आराम द्यावं म्हणलं, कारण एक बैल जरा उरपाटून घ्यायलाय. त्याच्यामुळं थोडं 5 मिनटं जरा बैलाला विसावा दिलाय. आम्ही पण थोडं पाणी वगैरे पिऊन आला होता. मस्त हवा सुटली आणि ऊन पण पडलंय. झाला आता ही पट्टी होत आली आहे. आता ही दुसरी वेळ फिरला बैल महागारी. बैलानं मग सगळंच अवघड करून टाकलं आहे.
अडकली कोळपी रे. नाही बैल आधी व्यवस्थित करावं लागते. वडू का आहे लागण बर का लय जरा आहे ती कोपरी. तसं भेद धरलं का बैल जागेत दबकत आहे रे पुन्हा. आता ये संतर आहे काय ऐक ये संतर फक्त आधी फिरव आता. लागलं का लय जरा आहेत कोपरी. म्हणला गट ऐक गट गट मग बांधली होती राहती. त्या दे त्या बोरला पाणी कुठलं येते माहिती ते खारे हेरी आबाज चालू केलं खारे हेरी. मग काय म्हणलं लागलं पिलो मी डबं ते बोलून जाते पाणी. होय पाणी पिले बाबा तिथून आपण कवा तू जे आणलीस वाटले त्याच्यावर डबल पाणी कवा पिलं येलं की बाबा. तिथं रस्त्याला जे आणलं आणि तिथून जे नेलं ते कुठून गेलं घरी. तिथं आम्ही पाणी पिलं गेलं तुम्ही अण्णा पिलंच नाही घेऊ. झोपत होता काय तुम्ही सकाळी गेलो तिथं पाणी बघायला हिरवी हिरवं गार पाणी. अरे तर मंडळी आता दुपार झाली आमची जवळपास 1:30 वाजलाय. आता जेवण करायचे. बैलाली एकदा पाणी पाजून आणून बांधायला सोडून द्यायचे बैल आणि जेवण वगैरे करायचं. अरे तसं दबकत धरी जाऊ नको तू बैल. ऐक 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 चला चला आता जातो झाडाखाली भाकरी ठुल्यात. आता दुपारचे जेवण वगैरे झालेत मंडळी. आता झोपलीत कोळपे. आता जवळपास 2:45 वाजायला लागलेत. थोडं राहिलंय अजून एक पट्टी राहिली आहे वरची. बकड रान आहे अजून 4-5 एकर. तर आता 4 वाजलेत. इथलं रान झालंय सगळं कोळपायचं. कोळपे आता लादलेत बैलावर आणि इथून आता जवळपास 3-4 किलोमीटर जायचं आहे अजून लांब दुसऱ्या रानात. तिथे जाऊन झोपायचे. 5-6 मुरडं हाणायची सोडून द्यायची. तर टाईम बी होते सुट्टीचा आपला. तर चला आता सकाळपासून बराच टाईम खालाय. 2.5-3 एकर रान असेल हे. आता झाली सुट्टी. 5:30 वाजले. आता कोळपे सोडून द्यायचे. बैल चारायचे थोडा वेळ आणि डायरेक्ट गावाकडे जायचं. इकडे येऊन बरंच रान घेतलंय.